थोडी थोडी थंडी आता जाणवायला लागलेली आहे, त्यामुळे सकाळी सकाळी जर का कडक चहा मिळाला तर. पण तो चहा असा असला पाहिजे की त्यामुळे आपली चहाची तलबसुद्धा भागेल आणि आपल्याला आरोग्यासाठी त्याचा फायदासुद्धा होईल. चहा मसाला करण्यासाठी 2 टेबलस्पून लवंग, 2 टेबलस्पून वेलची, 2 टेबलस्पून काळी मिरी, 2 टेबलस्पून दालचिनी आणि 2 टेबलस्पून हिरवी बडीशोप जी मोठीवाली असते ती घेतलेली आहे आणि 4 टेबलस्पून इथे सुंठ घेतलेले आहे. 7 ते 8 तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि तुळशीची पानं काय करायची आहेत, कढईमध्ये मस्तपैकी अशी भाजून घ्यायची आहेत, क्रिस्पी होईपर्यंत, करपवून द्यायची नाही आहे. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेली आहेत. आणि मग नंतर उरलेला जो मसाला आहे तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर. हा मसाला भाजताना आपण जी गॅसची फ्लेम आहे ती जास्त ठेवायची नाही आहे आणि सुरुवातीला कढईसुद्धा एकदम अशी खूप तापवून घ्यायची नाही आहे. मंद आचेवरच मसाला पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे. तुळशीची पानं घातलेली आहेत आता आणि माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या होत्या म्हणून मी घातलेल्या आहे. तुमच्याकडे नसतील तर नाही घातलं तरीसुद्धा चालतं. गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा मंद आचेवर थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत. अख्खा गरम मसाला जो घेतलेला आहे भाजून, तो थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून त्याची पावडर करून घेतलेली आहे. आणि मग काचेच्या एखाद्या जास्त झाकण घट्ट आहे अशा बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. 2 कप मी चहा इथे ठेवलेला आहे आणि चहामध्ये ना दूध घालून झाल्यावर मगच मी हा मसाला ॲड करत आहे. मसाला मी इथे इतक्या चहासाठी 1 टीस्पून मी मसाला इथे ॲड केलेला आहे आणि चहाला मस्त उकळी आल्यावर गॅस बंद करून घेतलेला आहे. आणि चहासोबत खायला चपात्या, चहा आणि चपाती. कसा वाटला तुम्हाला नाश्ता कमेंट करून सांगा.